सकाळी झटपट नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी काहीतरी पोटभरीचं चविष्ट हेल्दी बनवायचं असेल तसा हा अंड्याचा खुसखुशीत खमंग पराठा नक्की करून बघा। आता हा पराठा बनवायला इतकं सोपं आहे ना, तुम्ही जर बॅचलर असाल, नवीन नवीन मुली स्वयंपाक करायला शिकत असाल तर त्यांच्यासाठी अगदी पर्वणीच आहे। शिवाय यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे, अंड असल्यामुळे पोटभरीचं आणि पौष्टिक सुद्धा। नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्की करून बघा। प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। आणि बऱ्याचशा व्हिडिओ खाली ना मला मसाल्यांसाठी मेसेजेस येतात की आम्हाला मसाले ऑर्डर करायचे, तर आपण फक्त भारतातच नाही तर जगभरात सगळीकडे मसाले कुरिअर करतो। ज्यांना कोणाला मसाले ऑर्डर करायचे तर तुम्हाला इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज करायचा, म्हणजे मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि तुमची जी काही ऑर्डर असेल तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। आता अंड्याचा झटपट खुसखुशीत खमंग पराठा बनवण्यासाठी आपण जे कणकेचं पीठ मळतो ना चपाती पोळीसाठी, अगदी तेच पीठ घेतलेलं आहे। साधारणतः इथे आपण एक 3 कप भरून गव्हाचं पीठ घेतलंय, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता। त्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं साधं पाणी घालून जसं कणकेचा गोळा मळतो ना, अगदी तसंच आपल्याला मळून घ्यायचा आहे। फार जास्त घट्ट नको, फार जास्त सैलसर नको। लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी वेगवेगळे धान्य, कडधान्य, खपली गव्हापासून चपातीसाठी मल्टीग्रेन आटा तयार करतोय। खपली गव्हामध्ये ना ग्लुटनचं प्रमाण अगदी नाममात्र असतं, म्हणून अगदी डायबिटीस, मधुमेहासारख्या लोकांना सुद्धा ही चपाती पोळी चालू शकते आणि प्रत्येकाला परवडणारं रिझनेबल रेटमध्ये आपण हे पीठ लवकरच सुरू करतोय। एखादा व्हिडिओ करून नक्की सांगू। आता हे पीठ आपण छान मळून घेतलं, थोडंसं तेल लावून झाकण लावून एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता साधारणतः तुम्हाला एक मोठा गुबगुबीत पराठा करायचा असेल ना, तर त्याला 3 अंडी आपण घेतलेत। तुम्हाला हवं असेल तर छोटे छोटे असतील ते असे 2 सुद्धा तयार होतील। आता सुरुवातीला 3ही अंडी आपण छान एका भांड्यामध्ये फोडून घेणार आहोत। एक पराठा तुम्ही 2 अंड्याचा केला तरी सुद्धा चालू शकेल। प्रत्येकाची चॉईस थोडीशी वेगवेगळी असू शकते, त्यानुसार तुम्ही अंडी घेऊ शकता। अशी ही 3ही अंडी एका भांड्यामध्ये आपण फोडून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे। हळदीबरोबर चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण मीठ घेणार आहोत। मीठ आणि हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि सुरुवातीला एखाद्या फोर्कने किंवा असं हे चमचाने आपण हे अंड या हळद मिठामध्ये छान एकजीव करून घेणार आहोत। आता तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट कोणताही मसाला तुम्ही थोडा आवडीप्रमाणे वाढवू शकता आणि हे छान असे एकजीव करून घेतले, जेणेकरून मसाला, हळद, मीठ तुम्ही यामध्ये घालत असाल तर याच्या गुठळ्या होणार नाही, म्हणून सुरुवातीला असं हे छान आपण फेटून घेतलं। साधा अंड करायचं असेल तरी सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला अंड हळद मिठामध्ये फेटून घ्यायचं आहे। असं केलं की हळद, मीठ, तिखट घालत असाल तर त्याच्या गुठळ्या अंड्यामध्ये राहत नाही, असं हे छान यामध्ये एकजीव होतं। असं चांगलं झालं की इथे आपण एक अगदी लहान आकाराचा कांदा असतो ना, तो चौकोनीस पण बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे। सोबतच जर आवडत असेल तर अर्धा आपण इथे टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। आवडीप्रमाणे हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घालायची। जर लहान बाळांसाठी, मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला बारीक करून वापरू शकता, न घालता सुद्धा तयार करू शकता। अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। आता पुन्हा हे सगळे जिन्नस या अंड्यामध्ये आपण छान एकजीव करून घेणार आहोत। आता सुरुवातीला हळद मिठामध्ये एकजीव केलं, नंतर भाज्या वरून घातल्या की त्याला जास्त फेटावं लागत नाही आणि याचा रंगसुद्धा ऑमलेटमध्ये किंवा आपल्या या अंडा पराठ्यामध्ये छान दिसतो। तसं हे आपलं अंड्याचं मिक्स फेटून झालेलं आहे। साधारणतः 5-6 मिनिटं झालेली आहे। पीठ एकदा झाकण उघडून बघणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता। सकाळी डब्यासाठी, पोळीसाठी आपण कणिक भिजवतो, तर त्यातलीच कणिक घेऊन असा हा नाश्त्यासाठी पराठा नक्की करून बघा। हेल्दी आहे, झटपट आहे, पोटभरीचं आणि पौष्टिक। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर जेवणाचा कंटाळा वगैरे आला, काहीतरी मस्त खायचं असेल तसा हा मस्त पराठा नक्की करून खा। आता याचे सम एकसारखे भाग करून घेतलेत। एक गोळा घेऊन हातावर छान याचा आपण गोळा करून घेतलेला आहे। आता पराठा तुम्हाला छान गुबगुबीत हवा असेल तर गोळा थोडासा मोठा घ्यायचा, लहान आवडत असेल तर छोटा घेऊ शकता। थोडंसं यावर गव्हाचं पीठ आपण भुरभुरलेलं आहे आणि जशी आपण कणकेची घडीची पोळी लाटतो ना, अगदी तशीच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। सुरुवातीला छान पातळ पोळी एकसारखी आपण मोठी लाटून घेतली। आता आपण घडीची पोळी करतो आहोत, म्हणून अर्धा चमचा तेल किंवा तूप लावू शकता। हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे आणि याची आपण 4 भागांमध्ये घडी घालणार आहोत। साध्या पोळीचे जरी पराठा केला ना तरी सुद्धा चालू शकेल। पुन्हा घडीवर थोडंसं पीठ घालून छान पातळसर पोळी आपण लाटून घेणार आहोत। एक लहानपणीची गंमत म्हणून तुम्हाला सांगते, साधारणतः 5वी 6वीला असताना ना
पोळी लाटायला घेतली आणि तिला गोल लाटता येत नव्हती आणि अगदी लहानपणापासून भाजी निवडण्याची, आजीला मदत करण्याची फार जास्त आवड. आता गोल पोळी लाटता येत नव्हती तर जमेल तशी वाकडी तिकडी लाटायची. घरातलं एखादं डब्याचं झाकण असेल त्याने आकार देऊन छान गोल पोळी आम्ही करून घ्यायची. तसं सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही बॅचलर किंवा पहिल्यांदा बनवत असाल तरी. प्रयत्न नक्की करायचा, म्हणजे हळूहळू जमायला मदत होते. आता चपाती आपली छान पातळसर लाटून झालेली आहे. तवा इथे छान गरम झालेला आहे आणि नॉर्मली आपण रोज कशी कणकेची पोळी भाजतो अगदी तशीच आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची. सुरुवातीला तवा छान गरम झाला, त्यावर पोळी घातली, वरची बाजू हलकीशी सुकेपर्यंत आपण बाजू उलटून घेतली. आता दुसऱ्या बाजूने तुम्ही इथे बघू शकता अशी छान फुलायला मदत झालेली आहे. अशीच आपण मोठ्या आचेवर एका बाजूने 2 मिनटं आणि दुसऱ्या बाजूने साधारणतः अर्धा मिनटं आपण ही मस्त खरपूस पोळी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत. कसं असतं, गव्हाचं पीठ आहे, पचायला थोडं जड आहे, म्हणून खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे, जेणे आपलं पोटसुद्धा बिघडणार नाही. म्हणून ही सुरुवातीला जसं आपण कणकेची पोळी भाजतो तशी भाजून घ्यायची. जरी तुमच्याकडे शिळ्या पोळ्या वगैरे राहिल्या असतील ना तरीसुद्धा तुम्ही असा पराठा करू शकता. सेम अशीच आपल्याला तव्यावर मस्त खरपूस दोन्ही बाजूने ही पोळी भाजून घ्यायची आहे आणि पुढची जी कृती आहे ती सेम असेल. भाजून घेतलेली ही पोळी एका मिनिटभरासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता याच तव्याला एक अर्धा चमचा आपण तेल घालणार आहोत. तेल सुरुवातीला घालायचं आहे जेणेकरून अंड किंवा पोळी याला चिटकून बसू नये. हलकंसं गरम झालं की आपण जे फेटलेलं अंड होतं ना त्यातलं साधारणतः 1-1.5 पळी आपण हे ऑमलेटसारखं घालणार आहोत. जसं ऑमलेट तव्यावर घालतो अगदी त्याच पद्धतीने असं थोडंसं पातळ पसरून घालायचं आहे. जी सुरुवातीचा आपण कणकेची पोळी असतो ती चांगली खरपूस भाजून घेतली, अंड्याचा ऑमलेट असा छान भाजून घेतला की यामध्ये पराठे कच्चे राहण्याचे कुठे प्रश्नच येत नाही. कच्चं न राहिल्यामुळे पोटसुद्धा बिघडत नाही. तसं हे ऑमलेट घातलं, थोडंसं ओलसर बाजू असल्यावरच ही पोळी आपण यावर घातली. थोडंसं प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून पोळी या ऑमलेटला चांगलं चिटकून बसेल. हे उरलेलं फेटलेलं अंड मिक्स आहे ना ते असं हे पोळीवर घालायचं आहे. थोडंसं पसरलं तरीसुद्धा चालू शकेल, कारण कडेचं जे अंड असतं ना ते छान कुरकुरीत होतं आणि खायलासुद्धा अगदी मजा येते. थोडंसं आपण यावर अर्धा चमचा पुन्हा तेल घातलेलं आहे जेणेकरून छान खरपूस हे भाजून तयार होईल. थोडी बाजू सुकली की हे छान क्रिस्पी कडक होतं. आता तुम्हाला हवं असेल तर हे असं काढून तुम्ही या पराठ्यावर काढू शकता. जर आवडत असेल तर असंच ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. आता जेव्हा तुम्ही अंड घालता त्यावर पोळी घालता तर गॅस आपल्याला मध्यमच करायचा आहे आणि दोन्ही बाजूने साधारणतः मध्यम आचेवर 3 ते 4 मिनटं थोडंसं खरपूस खमंग होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून हे जास्त करपू नये, रंग खूप जास्त याचा बदलू नये. दोन्ही बाजूने तुम्ही इथे बघू शकता असं हे छान अंड याला चिटकून बसलेलं आहे आणि मस्त गुबगुबीत खरपूस खमंग असा हा अंड्याचा पराठा खूप साध्या पद्धतीत आपण तयार केलेला आहे. सकाळी जरी नाश्त्याला तुम्ही हा खाल्ला ना एक पराठा तरी साधारणतः 2 ते 3 तास अजिबात तुम्हाला भूक लागणार नाही, कारण अंड्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. गव्हाचं पीठ असल्यामुळे पोटभरीचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मल्टीग्रेन आटा वापरला तरीसुद्धा चालू शकेल, आणखी जास्त ते पौष्टिक ठरेल. तसा हा आपला अंडा पराठा साध्या पद्धतीत तयार झालेला आहे. आता घरामध्ये लहान मुलं असतील, त्यांना पिझ्झा वगैरे खायला खूप जास्त आवडत असेल ना, तर एक छोटे छोटे तुम्ही पिझ्झासारखे अंडा पिझ्झा तुम्ही मुलांना सर्व करू शकता. म्हणजे मुलांना थोडंसं इनोव्हेटिव्ह करून दिलं, थोडंसं वेगळं नाव ठेवलं की खायलासुद्धा खूप मजा येते. पदार्थ तेच पण थोड्याशा इनोव्हेटिव्ह पद्धतीत करून द्या, म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात. जर तुम्ही अंडाप्रेमी असाल तसा हा अंड्याचा खरपूस पराठा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा आणि आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.